अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला विषय असा आहे की गुरुचरित्राचं पारायण करण्याबाबतीत भरपूर जणांचे खूप असे गैरसमज आहेत. म्हणजे त्याचा नियमांचं खूप कडक असतात. नियम म्हणजे नियमांचं पालन खूप काटेकोर करावं लागतं. पालन तर काटेकोर करावंच लागतं, नियम तर कडकच आहेत, पण त्याच्याविषयी जी मनात भीती आहे ती भीती मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुमची भीती तर निघलीच असेल. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल की नियमांविषयी आपल्या मनात काही शंका असेल तर तो व्हिडिओ आवर्जून तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्राची मांडणी कशा पद्धतीने करायची, संकल्प कशा पद्धतीने घ्यायचा व आपण ज्या काही सेवा करतो, जी काही पूजा करतो त्यात 100% आपल्याला फळ मिळतं. आपली इच्छापूर्ती नक्कीच होते जर आपण या पद्धतीने जर सेवा पूजा केली तर. ती पद्धत कोणती ती आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, गुरुचरित्राचं पारायण या महिन्यामध्ये 14 डिसेंबर रोजी आलेली आहे ती दत्त जयंती. त्यानिमित्त सप्ताह काळ सुरू होतोय तर 9 डिसेंबर रोजी, 9 डिसेंबर ते आपल्याला 15 डिसेंबर पर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. हे साप्ताहिक पारायण 9 तारखेला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाच्या घरोघरी साप्ताहिक पारायण करायला सुरुवात होणार आहे. पण जर तुम्हाला जर संधी मिळत असेल की आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये पारायण करण्याची, जर तुम्ही नाव नोंदणी केली असेल किंवा नसेल तर आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जायचं आहे, तिथे आपली नाव नोंदणी करायची आहे. कारण जितकं जास्त तुम्ही आपल्या केंद्रामध्ये जाऊन सामूहिक पारायण करता त्याचा अनंत पटीने आपल्याला फळ मिळत असतं. कारण बघा, आपल्याला जर समजा घरामध्ये सांगितलं आपल्याला 7 पारायण तुला वर्षामध्ये घरात करायचीच आहेत, तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील, ग्रहदोष असतील, पितृदोष असेल, काही असो, आजारपण असेल, भूत प्रेत पिशाच बाधा असेल, कर्णी बाधा असेल, नजर दोष असेल, सगळ्यावरती एकमेव जालीम उपाय 100% त्या अनुभव सिद्ध असा उपाय सेवा कोणती असेल तर आपलं गुरुचरित्राचं पारायण आहे. तर तुम्हाला जर संधी मिळत असेल गुरुचरित्राचं पारायण करण्याची, ते पण सामूहिक, तर आवर्जून करायचं आहे. बघा, तिथे 700 लोक असतील, 700 लोक पारायण करतात तर 700 वेळा आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं आपल्याला फळ मिळतं. मग 7 पारायण आणि 700 पारायण कुठं, तुम्ही लक्ष द्या. जर तुम्हाला शक्य झालं, खरंच संधी मिळत असेल तर आवर्जून त्या संधीचं सोनं करायला अजिबात विसरू नका. गुरुचरित्राचं पारायण सामूहिकरित्या केल्यामुळे आपल्याला अनंत पटीचं फळ मिळत असतं आणि आपली लवकरात लवकर या भोगातून, या जे काही आपले कर्म भोग कुठेतरी खराब झालेले आहे याच्यातून आपली सुटका होत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून पारायण जर संधी मिळत असेल तर करायची आहे. जर नाही शक्य, तुम्हाला घरी करायचं आहे, तुमच्या आता घरात करायचं नाही का, घरात तर केलेलं चांगलंच आहे, पण जर तुम्हाला संधी मिळेल तर तिथे करा. नाही मिळाली संधी, तुम्हाला घरात करायचं तर तुम्ही घरात करा. घरी देखील जर तुम्ही ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने व्यवस्थित नियमांमध्ये बसून तुम्ही पारायण केलं तर त्याचे 100% तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणारच. आता काय करायचं आहे, ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण आपण करणार आहोत, म्हणजे 9 तारखेला आपल्याला पारायणाला बसायचं आहे, तर 8 तारखेला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी 8 तारखेला तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जायचं आहे. तिथे जाऊन महाराजांना एक नारळ, एक खडीसाखर, फूल अर्पण करायचं आहे. त्यांना आमंत्रण द्यायचं आहे, आपल्या घरी येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे. त्यांना विनंती करायची आहे, महाराज की आजपासून माझं नाव जे काही आहे, आता माझं नाव पूजा, गोत्र कश्यप, मी आजपासून आपल्या घरामध्ये सामूहिक किंवा केंद्रामध्ये करत असेल तर केंद्रामध्ये सामूहिक पारायण, घरामध्ये करणार असेल तर आपल्या घरामध्ये मी पारायण, साप्ताहिक पारायण बसवणार आहे. तर हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा व हे पारायण संपूर्ण होईपर्यंत या साप्ताहिक दिवसात, या 7 दिवसात तुम्ही स्वतः तिथे हजर राहून हे पारायण माझ्यासोबत श्रवण करा व तुम्ही पारायण निर्विघ्नपणे पार पडावं असा आशीर्वाद मला तुम्ही द्या. असं म्हणून तो नारळ महाराजांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे 8 तारखेला. आणि 8 तारखेला तुम्हाला 4 कुत्रे व 1 गाय, 4 कुत्रे व 1 गाय याला तुम्हाला गव्हाची पोळी म्हणजे चपाती तुम्हाला खायला घालायची आहे. आवर्जून खायला घालायची आहे, हे तर करावंच लागतं. नाही सापडलं तर नाही, 1 कुत्रा तर तुम्हाला सापडेलच. 4 कुत्रे, त्यांना 1 पोळी, प्रत्येकाला 1 पोळी आणि गाईला 1 पोळी, अशा पद्धतीने तुम्हाला समक्ष 4 कुत्रे व 1 गाईला तुम्हाला आदल्या दिवशी करायचंच आहे. हे करायचं नाही आणि करायचंच आहे. त्यामुळे तुम्ही बघा गाय तुमच्या जवळपास कुठे आहे, तिथे जाऊन तुम्हाला करावंच लागणार आहे. नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 9 तारखेला तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाला सुरुवात सकाळच्या पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जितकी जास्त करता येईल तितकी जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण काय असतं ना, सकाळची ज्या सात्विक लहरी असतात, सकाळची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती दिवसभरामध्ये आपल्याला भेटत नाही. तुम्ही नंतर देखील केलं तर चालतं, पण
सकाळची जी सात्विक लहरींची वेळ, प्रसन्नता असते, सकाळच्या वेळेची जी शुद्धता असते, म्हणजे कुठेच काही कल्ला नाही, कालवा नाही, कुठेच निगेटिव्हिटी नसते, सगळी पॉझिटिव्हिटी असते सकाळच्या वेळेमध्ये. आणि त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये देवी देवतांचा वास देखील असतो. त्यामुळे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तामध्ये पारायण केलं तर त्याचं फळ लवकरात लवकर तुम्हाला मिळण्यास मदत होत असते. आणि लवकरात लवकर तुम्हाला दत्त महाराज दर्शन देखील देत असतात. त्यामुळे शक्य झालं तर बघा, पहाटेचं 3 वाजता जरी उठून तुम्ही सुरुवात केली तर 4 वाजेपर्यंत तुम्ही बसाल. 1 तासाभरामध्ये तुमची अंघोळ, देवपूजा वगैरे काय असेल ते करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला बसायचं आहे. पहिल्या दिवशी मात्र तर तुम्हाला लवकरच करावं लागणार, कारण बघा आपली पूजा मांडणी पहिल्या दिवशी असणार आहे. पहिल्या दिवशी पूजा मांडणी आणि एक वेळ ठेवायची, रोजची एक वेळ ठेवायची तुम्हाला वाचनाची ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला बघा 4 वाजता तुम्ही सुरुवात केली आहे पूजा मांडणी करायला पहिल्या दिवशी, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण आता वाचनाला सुरुवात तुम्ही 4:30 पावणे 5 पर्यंत करत असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्या अगोदर करा किंवा पावणे 5, त्याच्या पुढे जास्त जाऊ नका. आणि जास्तीत जास्त 12 पर्यंत, 12च्या आतमध्ये तुमचं पारायण संपेल. सकाळी 12च्या आतमध्ये तुमचं पारायण संपेल, म्हणजे सकाळी पहाटेपासून 12 पर्यंत एवढा वेळ नाही लागत. 3 ते 3.5 तास जातात पहिले, रोजच 3 ते 3.5 तास जातात. तर तुम्ही 12च्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण 12 ते 12:30 ही आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. कारण या वेळेमध्ये कोणतीच सेवा करायची नाही, कोणतीच सेवा करायची नाही, पारायण वगैरे काहीच नाही करायचं. 12 12:30 सोडून नंतर तुम्ही दिवसभर कधीही केलं तर चालेल, पण सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा प्रयत्न करा आणि एक टायमिंग ठेवायचा आहे. आता पहिल्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करावी लागणार आहे, तर पहिल्या दिवशी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. आपली जी फरशी आहे ती व्यवस्थित, त्याच्यामध्ये खडे मीठ, हळद, गोमूत्र टाकून, गंगाजल असेल तर गंगाजल टाकून, गुलाबजल असेल तर थोडंसं गुलाबजल टाकून तुम्हाला संपूर्ण आपलं घर स्वच्छ करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर स्वच्छता करायची असेल तर अगोदरच आतापासूनच तुम्ही थोडं जाळं दळमाट वगैरे काय असेल तर घरातून सगळं काढायचं आहे. उंबऱ्याचं लेपन सकाळ सकाळी करायचं आहे. दरवाजावरती तुम्हाला हळद आणि गोमूत्र आणि थोडंसं पाणी असं मिक्स करून तुम्हाला मुख्य दरवाजावरती ते गोमूत्राचं पाणी आणि संपूर्ण घरामध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पवित्रता राहते. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होण्यास किंवा तिचा त्रास आपल्याला कमी होण्यास मदत होत असते. नंतर मला पूजा मांडणी करायची आहे. एक जागा फिक्स करायची आहे पूजा मांडणीला, कारण ती पूजा मांडणी आपण केल्यानंतर ती 7 दिवस तशीच राहणार आहे. आपण पहिल्या दिवशी जी पूजा मांडणी करणार आहोत त्याचे नंतर उद्यापनाच्या दिवशीच आपल्याला, म्हणजे 7 दिवस आपले पारायण संपल्यानंतर ती पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे. त्यामुळे पूजा मांडणी हलवायची नाही. त्यामुळे एक जागा व्यवस्थित बघून ठेवा. कोणत्या जागेला तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा व्यवस्थित घेऊन ठेवायची. पहिल्यांदा चौरंग मांडायची, तिथली जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. तिथे खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू अक्षता थोड्या व्हायच्या आहेत. श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत तुम्ही हळदी कुंकू वगैरे वाहा. नंतर तुम्ही चौरंग त्याच्यावरती ठेवायचा आहे. महाराजांना पिवळ्या रंगाचं वस्त्र आवडत असेल तुम्ही चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. वस्त्र अंतरल्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल, महाराजांची मूर्ती फोटो असेल, जे काही असेल ते तिथे मांडायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आवर्जून अभिषेक घालायला अजिबात पुरुषोत्तम म्हणून तुम्हाला घालायचा आहे अभिषेक. नंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत जर तुम्ही अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. जलाने, दुधाने, तुम्हाला दोन्ही कशाने, पंचामृताने अभिषेक घालायचा असेल तुमच्या इच्छेने तुम्ही अभिषेक घालू शकता. शक्यतो पंचामृत करण्याचा प्रयत्न करा. आणि जे नंतर स्वच्छ धुतल्यानंतर शेवटी जो जलाने अभिषेक घालणार आहे ते जल तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना थोडं थोडं नंतर देऊ शकता. नंतर बघा कलश स्थापना करायची आहे. कलश देखील स्थापित करायचा आहे. एक कलश घ्यायचा आहे व्यवस्थित, त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर खालून वर अशी तुम्हाला 2-2 इकडे 2 इकडे 2 आणि मध्ये स्वस्तिक व्यवस्थित काढायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता लावायच्या आहेत. त्याच्या आतमध्ये 1 रुपया, 1 नाणं, थोडंसं हळदी कुंकू, एक छोटंसं फूल टाकायचं आहे. आंब्याची 5 पानं लावायची आहेत व नारळ ठेवायचा आहे. नारळावरती स्वस्तिक किंवा हळदी कुंकू नारळ देखील लावायचा आहे. त्याला फूल किंवा गजरा अर्पण करायचा आहे किंवा हार अर्पण करा. कलश स्थापना झाल्यानंतर, महाराजांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला 1 सुपारी घ्यायची आहे. सुपारी कशासाठी? आपल्या गणपती बाप्पाचं तुम्ही स्मरण करत त्या गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये मूर्ती, प्रत्येक घरामध्ये मूर्ती असते, मूर्ती ठेवायची असेल तर मूर्ती ठेवा किंवा सुपारी म्हणून तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यांना अभिषेक घालायचा आहे. अथर्वशीर्ष म्हणत अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांना त्यांचा आसन म्हणजे खालचं 2 नागवेलीची पाने घ्यायची आहेत. त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पाची सुपारी किंवा मूर्ती ठेवायची आहे, अक्षता ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यांना जानवे व्हायचे आहेत, वस्त्र वगैरे वाहिल्यानंतर त्यांना दुर्वा व्हायचे आहेत, लाल रंगाचं फुल व्हायचं आहे, गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. महाराजांना देखील वस्त्र परिधान करायचं आहे. वस्त्र परिधान केल्यानंतर महाराजांना देखील फूल वगैरे पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे व महाराजांना देखील नैवेद्य तुम्ही फळ वगैरे काही ठेवू शकता.
अशा पद्धतीने छोटीशी पूजा मांडणी आहे. आता ग्रंथ जो आपला आहे गुरुचरित्राचा, ग्रंथासाठी एक छोटासा पाठ घ्या. जर त्या चौरंगावरती तुमचा ग्रंथ बसवता असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. कारण कधी कधी असं होतं की जागा खूप छोटी असते आणि आपल्याला छोट्या चौरंगावरती सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं मॅनेज करून. जर तुम्ही बसत असेल तर ठीक, अडचण कुचाकुची करून ठेवू नका त्याचं पाठावर. सगळं छोटासा एक पाठ घ्या, त्याच्यावरती ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे. ग्रंथ बघा, पहिल्या पानावरती आज पहिल्यांदा किती अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी किती अध्याय आहे त्यामध्ये व्यवस्थित बघायचं आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत, तर तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला स्वामी स्तवन बोलायचे आहे, नंतर 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे, किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राची घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला मग आपल्या गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत ते वाचायला घ्यायचे आहेत. बघा, असं केल्यामुळे आपल्या महाराजांची कृपा आपल्यावरती होते. आणि आसन घेऊन खाली बसायचं आहे. आणि तुमच्या शेजारी देखील तुम्ही आमंत्रण देऊन आला आहात महाराजांना, तुमच्या शेजारी देखील एक आसन ठेवायला विसरायचं नाही. आणि महाराजांना सांगायचं, महाराज इथे बसा, इथे बसायचं आहे. महाराजांना विनंती करा की महाराज इथे बसा, आता मी पारायणाला सुरुवात करते किंवा सुरुवात करतोय. आणि स्त्रियांनी जे काही साडी वगैरे आहे, साज शृंगार आहे, म्हणजे स्त्रियांनी जे काही त्यांचे अलंकार आहे ते सगळे परिधान करून तुम्ही मग पूजेला बसायचं आहे. म्हणजे बांगड्या असतील, मंगळसूत्र असेल, टिकली असेल, सिंदूर असेल, हळदी कुंकू लावल्याशिवाय बसायचं नाही. अशा पद्धतीने साडी नेसून व्यवस्थित बसायचं आहे. आणि पुरुषांनी सोहळं नेसूनच मग तुम्हाला सोहळं घालूनच तुम्हाला बसायचं आहे गुरुचरित्राच्या पारायणाला. आता हे झाले छोटे छोटे नियम. आता अध्याय करताना बघा, तुम्हाला तुमच्या अंगाला, कपाळाला आणि अंगाला तुम्हाला भस्म लावायचं आहे. आता भस्म म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या शिवलिंगावरती भस्म लावतो, ते भस्म तुम्हाला लावायचं आहे. जर भस्म नसेल तर तो घरात महाराजांच्या उदीचा जो अंगार आहे किंवा विभूती आहे, ते विभूती जरी लावली तुम्ही तुमच्या अंगाला तरी देखील चालेल. आणि जी आपलं पारायण जोपर्यंत सुरू आहे, आपल्याला जर अखंड दिवा लावता आला तर अखंड दिवा लावायचा आहे, किंवा तुम्ही तुमचं पारायण होईपर्यंत तो दिवा विझणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुमच्या जवळपास तेल तूप तुम्ही ज्याचा दिवा लावलेला आहे ते व्यवस्थित तुमच्या जवळ जास्त घेऊन बसायचं आहे. अगरबत्ती, धूप जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत जळत राहील याची खात्री करून घ्यायची आहे. कारण त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते. आणि ज्या वेळेस आपण सुरुवात करतो पारायणाला या सगळ्या गोष्टींच्या नियमांचं पालन करून, त्यावेळेस ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत, वाईट बाधा आहेत, त्यांना त्याचे उच्चार सहन होत नाहीत व त्यांना महाराज स्वतः शिक्षा देत असतात. ते आपल्याला त्रास द्यायला बघतील. आपल्याला देखील कधी कधी खूप त्रास होतो, असहनीय त्रास होतो. तर तो असहनीय त्रास का होतो या संबंधीचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील पहा. मला शक्य झालं तर मी आवर्जून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. याच पद्धतीने बघा, पारायण काळामध्ये तुम्ही जे अगरबत्ती उदी वगैरे तुम्ही पेटवले, अगरबत्तीची जी रक्षा पडते ती एका डबीमध्ये व्यवस्थित साठवून ठेवायची आहे तुम्हाला. आणि पारायण कंप्लीट झाल्यानंतर तुमचं वाचून अजून एकदा तुम्हाला पाणी हातावरून पळीने तांबणात सोडायचं आहे. कारण ते पाणी एक प्रकारे अभिमंत्रित असतं. तुमच्या समोर एक तांब्या भरून ठेवा पाण्याचा, ते पाणी संपूर्ण अभिमंत्रित झालेलं असतं. ते पाणी तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे, सर्वांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे कोणाच्या शरीरावरती जरी एखाद्या वाईट शक्तीने जरी प्रभाव टाकला असेल तो देखील दूर होण्यास मदत होते. आणि आपल्या घरामध्ये जी काही वाईट बाधा निगेटिव्हिटी आहे ती देखील निघून जाण्यास, पळ काढण्यास महाराज तिला प्रवृत्त करत असतात. त्याच पद्धतीने पारायण झाल्यानंतर महाराजांची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला आरती करायची आहे. दोन्ही वेळेस तुम्हाला जितक्या जास्त जमतील तितक्या महाराजांच्या जास्त आरत्या करायच्या आहेत व घरामध्ये घंटानाद करायचा आहे. व धूप दीप अगरबत्ती घरामध्ये आवर्जून लावायचीच आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस महाराजांची आरती करायची आहे. दोन्ही वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. दोन्ही वेळेस जर शक्य नाही झाला नैवेद्य काय दाखव, फलाहार दाखवायचा आहे, दूध आणि साखर दाखवायची आहे. महाराजांना खडी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. पण एक टाइम तर आपण दोन्ही टाइम, आता पारायण म्हणल्यानंतर आपण घरामध्ये जेवण तर करणार, सगळ्यात पहिला घास महाराजांचा आणि नंतर आपण जेवायचं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. सात्विक भोजन करायचं आहे, परान्न टाळायचं आहे. जर तुम्हाला बाहेर तुम्ही राहत असाल, तुम्हाला बाहेरचं खाल्ल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाहीये, पर्यायच नाही, तर तुम्ही 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे महाराजांची क्षमा मागून. सात्विक अन्न म्हणजे कांदा लसूण विरहित तुम्हाला अन्न खायचं आहे. एक धान्य कडधान्यच खायचं आहे. म्हणजे चपाती तर चपातीच तुम्हाला 7 दिवस, भाकरी तर भाकरीच तुम्हाला 7 दिवस खायची आहे. हे सगळं मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलंच आहे. ब्रह्मचार्याचं कळकळीत पालनच तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि सुतक वगैरे आलं तर ती सेवा दुसऱ्या कोणाकडून तर तुम्हाला करून घ्यावी लागेल. आता ते सगळं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, इथे आता सगळं सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन बसेल. त्याच पद्धतीने बघा,
आपल्याला 7 दिवस हे पारायण कम्प्लीट व्यवस्थित करायचं आहे. त्याचं उद्यापन कसं करायचं या संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, कारण याच्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि मग कोणी बघत पण नाही एवढा मोठा व्हिडिओ. त्यामुळे बघा व्यवस्थित या नियमांचं पालन करून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेस महाराज एकदा तरी या 7 दिवसामध्ये एकदा तरी आपल्या घरामध्ये फेरफटका मारतात. म्हणजे ते आपल्या घरामध्ये उपस्थित असतात, पण तुम्ही किती मनोभावे ही सेवा करताय, किती मनोभावे गुरुचरित्राचं पारायण करताय, किती एक लक्ष होऊन पूर्ण त्यामध्ये म्हणजे तुम्ही आणि दत्त महाराज तुमच्या दोघांशिवाय दुसरं कोणच नाहीये मध्ये. बाजूला काही का होईना मग तिकडे भांडणे होऊ दे, काय व्हायचे होऊ दे, पण फक्त एवढं एकाग्र होऊन तुम्ही वाचताय की महाराजांना तुमच्यामध्ये काहीच नाही, कोणतीच भिंत मध्ये उभा राहता कामा नये, विचारांची देखील नाही. विचार मनात येत असतील तर विचारांना थारा द्यायचं नाही, विचारांशी गप्पा मारायची नाही, नाहीतर आपलं शरीर येत असतं पण मन आपलं दुसऱ्याच गावी गेलेलं असतं भरकटत. आणि पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल याचा विचार करतो, कोणत्या गावी जाऊन पोहोचतं ते आपल्याला देखील समजत नाही. त्यामुळे विचारांशी गप्पा मारायची नाही, एवढी एक चूक करायची नाही, एवढी एक चूक तुम्हाला टाळायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने पारायण केलं तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव येणार आहे. तुमची मनोइच्छित इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत व साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आवर्जून आवर्जून तुमच्या सगळ्या या शेड्यूल मधून गुरुचरित्राचं पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा. प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आपल्या चॅनलवरती केलं जातं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.